महाविकास आघाडीची शरद पवार यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक। नाना पटोले, बाळासाहेब थोरात, संजय राऊत, जयंत पाटील यांच्यासह अन्य नेते उपस्थित। प्रकाश आंबेडकरांसह मित्रपक्षांशी चर्चा सुरू। 2 दिवसात महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर करू, नाना पटोलेंची माहिती। उद्धव ठाकरे गटाचे नेते अनंत गीते शरद पवारांच्या भेटीला, कारण गुलदस्त्यात। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीआरएस पुन्हा ॲक्शन मोडवर। प्रकाश आंबेडकर आणि के चंद्रशेखर राव यांच्यात फोनवर चर्चा। केसीआर यांचा निरोप घेऊन मराठवाड्यातील भारत राष्ट्र समितीचे नेते कदीर मौलाना अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला। स्वतःला महासत्ता म्हणतात, पण भाजपला एक माणूस जमा करावा लागतो, यावरून जनमत त्यांच्या विरोधात आहे हे स्पष्ट होतंय। सगळे एकत्र आले तरी उद्धव ठाकरे पुरून उरतील, अंबादास दानवेंचा विश्वास। महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभेचा तिढा कायम। काँग्रेसच्या संभाव्य यादीत विशाल पाटील यांचं नाव कायम। ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष। सांगली लोकसभेच्या जागेवरून शिवसेना, ठाकरे आणि काँग्रेसमधला तणाव वाढला। मिरजेतील आजच्या उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर काँग्रेसचा बहिष्कार। कोल्हापूरची जागा आम्ही हसत हसत सोडली, त्यामुळे सांगलीची जागा लढवावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा। पारंपरिकरित्या सांगलीची जागा काँग्रेसची आहे, पण आम्हाला वाटतं आम्ही जिंकू, संजय राऊतांचा विश्वास। कोणी काही म्हटलं तरी सांगलीची जागा ही ठाकरे गटाचीच आहे। चंद्रहार पाटील हे आमचे उमेदवार असतील, अंबादास दानवेंचं वक्तव्य। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांचा गाव भेट दौरा। उमरगा तालुक्यातल्या बेळम, कोथळी, मुरुळी या गावांना भेटी देऊन नागरिकांशी संवाद। पुरंदरमध्ये विजय शिवतारेंनी बोलावली पदाधिकाऱ्यांची बैठक पुढे ढकलल्याची माहिती। शिवतारे आज कोणत्याही बैठकीला हजेरी लावणार नाहीत, तब्येतीच्या कारणास्तव। अमरावती लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडे येण्याची शक्यता। अमरावतीमध्ये प्रामुख्यानं बळवंत वानखेडे यांच्या नावाची चर्चा। लवकरच घोषणा व्हायला हवी, यशोमती ठाकूर यांचं वक्तव्य। भाजपचे कार्यकर्ते नवनीत राणा यांना कडाडून विरोध करतायत। अमरावतीची जागा आमची आहे, या जागेवर लढण्यासाठी आम्ही ठाम आहोत, शिंदे गटाचे नेते आनंदराव अडसूळ यांचं वक्तव्य। उमेदवारी अर्ज भरल्यानंतर जशास तसं उत्तर देणार, शेवटी फैसला जनता करणार। माजी आमदार वसंतराव चव्हाण यांची अशोकराव चव्हाणांवर टीका। रामटेक लोकसभा मतदारसंघातून युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी मागितली उमेदवारी। किशोर गजभिये, रश्मी बर्वे सुद्धा निवडणूक लढवायला इच्छुक। रामटेकमधल्या काँग्रेसच्या संभाव्य उमेदवार रश्मी बर्वेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। जिल्हा जात पडताळणी प्रमाणपत्र समितीची रश्मी बर्वेंना नोटीस। अमरावतीमध्ये धमक्या देऊन प्रचार केला जातो। राणा दाम्पत्यांकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी वापर। आमदार बच्चू कडूंचा आरोप। नागपूर विमानतळावरून निघणाऱ्या वाहनांची रात्री पोलिसांकडून चौकशी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि भरारी पथक सतर्क। आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हिंगोली रेल्वे स्टेशन मास्टरवर गुन्हा दाखल। आचारसंहिता लागू असताना रेल्वे स्टेशनवर नरेंद्र मोदी यांचा बॅनर ठेवल्यानं गुन्हा दाखल। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर पोलिसांचं मिशन ऑल आउट हे विशेष अभियान। 61 गुन्हेगारांना केली अटक। अभियानात 300 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सहभाग। मराठवाड्यातल्या अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के। नांदेड, परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। केंद्रबिंदू आखाडा बाळापूरपासून 15 किलोमीटरवर। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हिंगोलीमध्ये भूकंपाचे 2 धक्के। जिल्ह्यात 3.6 आणि 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप। दांडेगाव इथं सिमेंटच्या घरांनाही तडे गेल्याची माहिती। भूकंपाच्या धक्क्यामुळे परभणीच्या जिंतूरमधल्या कौसाडीत काही घरांवरील भिंतीचा भाग कोसळला। काही भागात कपाटातील भांडी खाली पडली तर काही ठिकाणी खुर्च्या पडल्याचं चित्र। मुंबईमध्ये काल 2024च्या सर्वात उष्ण दिवसाची नोंद। मुंबईतलं कमाल तापमान 38.7 अंश सेल्सिअसवर। पुढचे 2 ते 3 दिवस तापमान 40च्या जवळपास राहणार। राज्यात पाणी टंचाईचं संकट। ऐन निवडणुकीच्या काळात 3000 गावं टँकरग्रस्त। राज्यातील धरणांमध्ये जेमतेम 40% पाणीसाठा। उद्यापासून मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2023-24च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षा। 1 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र वितरित।
स्थानिक आणि परप्रांतीय वादामुळे नाशिकच्या एमजी रोडवरील मोबाईल मार्केट 2 दिवसांपासून बंद. 100हून अधिक दुकानं उघडली नसल्यामुळे 60 ते 70 लाखांची उलाढाल ठप्प. सांगली बाजारात हळदीला 61,000 रुपयांचा विक्रमी दर. सांगलीच्या वसंत मार्केट यार्डात इतिहासातल्या सर्वोच्च दराची नोंद. मागच्या 24 तासात सोन्याच्या दरामध्ये प्रतितोळा 1,000 रुपयांची वाढ. जळगावमध्ये सोन्याचा प्रतितोळा दर 66,700 रुपये. आगामी काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता. 3,000 कोटींहून अधिक मालमत्ता कर वसुलीचं टार्गेट 15 दिवसात पूर्ण करण्यासाठी पालिकेची कारवाई. एकाच दिवसात 100 कोटींचा मालमत्ता कर वसूल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.